मंडळी, महाराष्ट्र म्हटला की आपला तो स्वाभिमान आणि अभिमान जागा होतो. शत्रूला कधीच पाठ दाखवले नाही तो आम्हाला महाराष्ट्र आज सुवर्ण तेजाने झळकत आहे. स्वाभिमान ज्याचा आत्मा आहे, आत्मसन्मान ज्याचा पाय आहे, तो हा माझा महाराष्ट्र. दिल्लीच्या तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हा विश्वास फक्त मराठी माणसांबद्दलच व्यक्त केला जातो. आणि त्यामागे मूळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणातून स्वतःचं धर्माचं, न्यायाचं, समतेचं जर राज्य निर्माण केलं नसतं तर आजचा महाराष्ट्र भूगोलाच्या नकाशावरती कधी दिसला नसता. पण 350 वर्षापूर्वी महाराष्ट्र सत्ता होता. महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात बुडाला होता. रयतेला वालीत कुणी उडला नव्हता, हात नको घातला होता. पण त्यावेळेला आव्हान होतं ते आदिशक्ती तुळजाभवानीचं. त्यावेळेला महाराष्ट्रात रयतेने त्या आदिशक्ती तुळजाभवानीकडे गोंधळ मांडला. हे आई जगदंबे गोंधळाला आहे, हे आई जगदंबे गोंधळाला आहे. दार उघड बाई, दार उघड, दार उघड बाई, दार उघड. अनेक चंडमुंड राक्षसांचा तू संहार केलास, अनेक राक्षसांना तू नष्ट केलंस, मग आता गप्प का बसतेस? हे महिषासूर मर्दिने, हे महाराष्ट्र धर्मरक्षिके, दार उघड बाई, दार उघड. आणि महाराष्ट्राच्या हाकेला जगदंबा धावून आली. शिवनेरीच्या नाणेगाटात पोटात आणि पोटात आपल्या शिवनेरीवरती उषा का झाला? पुत्र जिजाऊ साहेबांचा झाला, पुत्र महाराष्ट्र झाला, पुत्र सह्याद्रीला झाला. आयुष्याच्या पानं फुलं वेली चैतन्याने डुलावू लागली. महाराष्ट्र थंब गडगडला, दाही दिशा थरथरल्या. नरशक्तीचा आणि शिवशक्तीचा हा सिंहचा उदय झाला. आणि अर्थात त्याला आव्हान होतं, त्यांना आशीर्वाद होता आदिशक्ती तुळजाभवानीचा. म्हणून त्यांनाच म्हणतात की अजून ताकद संपली नाही भारी धार शिवबाच्या तलवारीची, अजून धार संपली नाही शिवबाच्या तलवारीची. आणि कुणाची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची, कुणाची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची. घासल्याशिवाय धार निघत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार निघत नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवराजांशिवाय पर्याय उरत नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आणि त्याच छत्रपती शिवाजी राजांनी आई तुळजाभवानीकडे गोंधळ मांडला. तो आता गोंधळ सादर होतोय.